यस्य स्वयं स्वभावाप्ति रभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो वर्तमान शासन नायक महावीर भगवान की जय। योग्योपादान योगेन दृषदः स्वर्णतामता द्रव्यादिस्वादिसम्पत्ता वात्मनोऽप्यात्मतामता वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बत नारकं छाया तपस्थयोर्भेद प्रतिपादयतोर्महान् यत्र भावः शिवं दत्ते द्यौकीयदूरवर्तिनि यो नयत्याशुभव्यूतिं क्रोशार्दे किं ससीदति ऋषिकजमनातङ्कं दीर्घकालोपलालितं नाकेनाकौकसां सौख्यं नाकेनाकौकसामिव वासनामात्रमेवैतत् सुखं दुःखं च देहिनां तथा युद्वेजयन्ते ते भोगारोगायिवापदि मोहेन संवृतं ज्ञानं स्वभावं लभते नहि मत्तः पुमान् पदार्थानां यथा मदनको द्रवै। काय अर्थ होता? इष्टोपदेशमध्ये 7 नंबरचा श्लोक चालू आहे. काय अर्थ सांगितला होता? मोहाने झाकलेलं ज्ञान मोहाने जे ज्ञान झाकलंय ते स्वभावाला, म्हणजे कोणाच्या स्वभावाला? ज्ञान स्वतःच्या स्वभावाला जाणू शकत नाही, प्राप्त करू शकत नाही, न लभते. उदाहरण काय दिलं होतं? ज्याप्रमाणे मत्तः पुमान, उन्मत्त पुरुष. का उन्मत्त झालाय तो? त्याला मादक कोद्रूच्या धान्याने नशा चढलेली आहे असा. तर तो पदार्थाला यथार्थ जाणू शकत नाही, म्हणजे पदार्थाचं त्याला यथार्थ ज्ञान होत नाही. मग तसं सांगितलं की जो मोही झालेला आहे त्याला पण नशा असते. म्हणून तुमच्या ह्याच्यात सांगितलं ना, काय छडालेमध्ये मोहाची नशा कशी असते? मोहाची दारू म्हणा, अनादीपासून पिली आहे मोहाची दारू आणि त्याच्यामुळे उन्मत्त झालाय हा जीव. ताहि सुनो भवी मन थिर आन जो चाहो अपनो कल्याण मोह महामद पियो अनादि भूल आपको भरमतवादी. काय अर्थ? ती कथा ताही सुनो भवी मन थिरान, हे भव्य जीवानो तुमची मी स्टोरी सांगतोय, ती मन लावू नाही का, असं पंडितजी सांगतात त्यात. म्हणजे आपल्याला आपलं फ्लॅशबॅक सांगतायत. पूर्वी आपण काय होतो, काय काय दुःख भोगलं, आता पुढं काय होणार, सगळं त्याच्यावरून समजतं आपल्याला. तर त्या कथेला मन स्थिर ठेवून ऐका, म्हणजे घाबरू नका, विचलित होऊ नका, उलट स्वभावामध्ये स्थिर व्हा, ह्याच्यासाठी सांगितलं. मोह महामद पियो अनादी, अनादीपासून काय केलंय असं वाटतंय का? मी मोही होतो वाटतंय? मोह म्हणजे गाली आहे आपल्यासाठी, शिवी आहे. पण आपल्याला काय, आता आम्ही मोही आहे असं आपण काय केलं? उलट पोषण केलं. म्हणजे मोह केलं तर त्याला काय लय पाप केलं का, असा आपला भाव. तर मोह हे सगळ्यात मोठं पाप आहे, सगळ्यात घातक पाप आहे, सगळ्यात भयंकर पाप आहे, असं वाटतंय का?
होतच होतच आहो, व्हायच्यासाठी सांगेन ना, व्हायला नको म्हणून सांगतोय. करतोय हे पाप आहे असं वाटायला पाहिजे. त्या मुनींना मोह होत नाही, त्या त्यागींना, त्या व्रतींना, त्या ज्ञानींना मोह होत नाही. मग आपल्याला का व्हायला पाहिजे? संसारात राहत असले तरी ज्ञानी असतात आणि त्यांना मोह नसतो. जसं सुदर्शन श्रेष्ठी घरात राहणारे होते, काय गृहस्थच होते, पण आत्मध्यानाने ज्ञानाने इतके विरक्त होते. भरत चक्रवर्ती मोही होते का निर्मोही? त्यांचा संसार छोटा असेल ना तुमच्यापेक्षा? मोठं होतं ना. मग त्यांचा मोह छोटा होता का मोठा होता? मोठा संसार असून सुद्धा मोह नव्हता. आणि आमचं चुल्लूभर तरी पण त्याच्यामध्ये ते, म्हणून आज सेंटेन्स आला होता ना कुठंतरी की म्हणजे तो चक्रवर्तीकडे किती वैभव आहे ना, त्याच्यापेक्षा तुमच्याकडे जास्त आहे का कमी आहे? म्हणले त्याच्यापेक्षा डबल तिबल 100 पटीने जास्त मोह आहे तुम्हाला. त्या चक्रवर्तीच्या वैभवापेक्षा सुद्धा अधिक भाव परिग्रह आहे. त्याला तर बहिरंगात ते द्रव्य परिग्रह सांभाळते म्हणून तिथं त्याचा दोष, पण भाव परिग्रह नाही राहिला. आणि आपण त्याच्यासारखं वैभव मिळवावं ह्याच्या मागं मोही होतो. म्हणून सांगतायत भयंकर पाप आहे आपल्याजवळ तर उलट. म्हणून त्या मोहाचा नाश करण्यासाठी आपण सगळ्या धर्माच्या क्रिया जे करतो, जे आत्मध्यान करतो, जे स्वभावाला जाणतोय, त्याचा उद्देश हा एकच आहे. काय काय ते वाक्य आलं होतं? मम परम विशुद्धी. कलश आला होता ना समयसारचा तिसरा कलश. कशासाठी स्वाध्याय करायचा? मम परम विशुद्धी शुद्ध चिन्मात्र मूर्ते हे भवतु समयसार व्याख्यैवानुभूते हे. म्हणजे आचार्य म्हणतात की मी माझ्या विशुद्धीसाठी लिहायला लागलोय, तुमच्यासाठी नाही लिहित आहे. मग अशी माझी पण विशुद्धी व्हावी म्हणून मी हे धर्मामध्ये आलोय, म्हणून स्वाध्याय करतोय, ध्यान करतोय, स्वतःला जाणण्याचा प्रयत्न करतोय. असं किती वाटतं? म्हणजे वाटायला नको का मग तसं? कशासाठी आलंय इथं? बोलवलंय म्हणून आलोय. का आलोय? का आलाय? मंगल काकी पकडून आणलं म्हणून आलोय. कशासाठी आलाय? का आला भैया इथं? मम परम विशुद्धी ही भावना ठेवा हे सांगायचं आहे. मला त्यांच्या सहवासात राहून माझ्यावर तसे संस्कार व्हायला पाहिजेत, माझी तशी विशुद्धी व्हायला पाहिजे, तसा मोह मुळापासून तुटायला पाहिजे. असं तुम्हाला दिसतंय ना, त्यांच्याकडे बघून मोह समजणार नाही तुमच्यात काय आहे आणि काय नाही, आणि त्यांच्यात काय नाही आहे आणि काय आहे ते. म्हणजे त्याच्यासाठी आपली दृष्टी विशुद्ध असायला पाहिजे, क्लिअर असायला पाहिजे. तर त्यांना समजेल बघितल्यावर कसं त्यांचं मुळासकट निघालंय. म्हणजे ते दाताचं काम करतात ना, तर ते रूट कॅनल काय करतात म्हणजे म्हणून मी विचारलं आज त्या डेंटिस्टना काय असतं रूट कॅनल म्हणून. तर त्यांनी सांगितलं की ते मधलं पार्ट असतंय ना, त्याच्यामध्ये नस असती आपली, आणि ती नस जर इन्फेक्ट झाली असेल तर तुम्हाला ते कीड वाढत जाते खालीपर्यंत, म्हणून ती नस काढून टाकतात, त्या नसला मारतात. रूट कॅनल म्हणजे मग मुळासकट काढला ना तो रोग, म्हणून आता त्या दाताला कधी त्रास नाही होणार असं त्यांनी सांगितलं मला. मग मला तिथं असं वाटलं, म्हणले असं त्या मुळासकट मोहाचा नाश झालाय माताजींच्या. असं आता घराच्या बद्दल किती एवढं सुद्धा आकर्षण नसतं. म्हणजे आता आत्ता म्हणत नाही आहे, जेव्हा दीक्षा घेतली तेव्हाचीच गोष्ट. घरात असताना सुद्धा हे सांगायचं महत्त्वाचं. घरात असताना पण असं सांगतात आम्हाला बरं का, म्हणजे आमच्यासाठी पण ते अजब गजबच आहे. कधी आम्ही घरात बघितलं नाही असं त्यांना, आम्ही लय चिली पिली होतो त्यामुळं काय आठवत नाही तसं. पण म्हणते तर माझे वडील, त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता काहीतरी मोठा आणि त्यांना ॲडमिट केलं होतं हॉस्पिटलमध्ये. तर आम्ही विचारलं, म्हटलं तुम्ही संबोधन करायला जात होता? हे म्हणले काय करायचं आहे, म्हटलं तिथं जाऊन सगळे रडारडी करायला ते, किंवा काय असं क्लेश केले, काय झालं ना, असं झालं तसं झालं. म्हणले आपण कुठं जात नव्हतं, म्हणले फक्त महाराजांजवळ जायचं शास्त्राला आणि देवाला दर्शन करायचं, घरी यायचं, स्वाध्याय करायचं. कोणाच्या अध्यात्म मध्यात असं स्पर्शी राहतो ज्ञानी जीव. घरात असला तरी सुद्धा जॉईंट फॅमिली होती सगळ्यांची, आणि तरी सुद्धा असं कोणाच्या मध्ये मिसळले. घरात आमच्या लई लोटा मंगळ मोठे होते, मोठे म्हणजे 4 काका एकत्र राहिल्यामुळं
सगळ्यांची मुलं सुनान नातवं इतकं गोतावळं मोठंच्या मोठं, पण सगळ्यात राहून पण अलिप्त कसं राहिले आणि त्यातनं विरक्ती कशी झाली त्यांना. म्हणजे एक होऊ शकतं ना. भरत चक्रवर्तीला 96,000 राण्या आणि त्यांचे इतके मोठे पुत्र, सगळ्यातनं बाहेर पडू शकतो. आपण 4 जणांमधनं का बाहेर पडत नाही? का पडला नाही अजून भैया? मी पडणार, विश्वास आहे मला तुझ्यावर, तू पडणार आहे. म्हणजे असं सांगायचं आहे की आपण घरात असलो तरी सुद्धा आपल्यात मोह रुजू देऊ नका त्याचा. म्हणजे जेवढं आपण मोही होणार तेवढं त्याचं संकट आपल्यावर आहे. काय असतं, काय करायचं मग? मोही नाही व्हायचं म्हणजे घरात राहिल्यावर कसं राहायचं मग? असं काय सोपं असतं का? हां, माझं करायचं नाही, बोलायचं नाही आहे तिथं. काय विचार, काय भाव करायचे हे विचारते. मनात ठेवायचं. काय ठेवायचं? हां, माझं एवढे पैसे आहेत, एवढे दागिने आहेत, एवढं घर आहे, एवढं पोर आहेत, हे माझे नाही, त्यांचा माझा काही संबंध नाही. जरी जवळ ठेवतोय तरी सांगा, बांगड्या कोणाच्या आहेत हातात? कोणाच्या आहेत बांगड्या हातात? म्हणा की माझ्या आहेत हातात. म्यूट का झाला? म्हणजे असं धरून ठेवलेलं असतो ना, त्याला मोह म्हणतात. हे माझं आहे, म्हणजे मी किती सुरक्षित, एवढं माझ्याजवळ आहे. म्हणजे मागं सांगितलं होतं एकदा, एक जणांची संलेखना चालू होती आणि त्यांच्याकडं दागिने होते. माताजींनी सांगितलं, कशाला लागतं आपल्याला दागिने, आता विधवा आहे तुम्ही, काय तुम्हाला शृंगाराची आवश्यकता नाही, काय नाही, काढून टाकायचं म्हणले संलेखना घ्यायची आपल्याला तर. मग ते काय म्हणाले, गळ्यात चेन होती त्यांच्या. माताजींनी सांगितलं की ते कशाला पाहिजे? ते काय म्हणाले, ती स्त्री म्हणले मला त्याच्याबद्दल मोह नाही आहे म्हणले, फक्त घातलंय गळ्यामध्ये. म्हणजे असं पण पठ्ठे एक उत्तर देणारे. होय, बरोबर. कसं कळलं त्यांचं आणि तुमचं सांगा. म्हणजे आपल्याजवळ पण आपण का ठेवलंय, का हातात घातलंय, सगळे कानात घालणार, गळ्यात घालणार, सगळं घालणार. विरक्ती नाही वाढत हो, अशी अंतरंगातून विरक्ती यायला पाहिजे. जिथं तुटलं ना ते खालचं मूळ, मग कोण त्याला किती जोपासलं तरी पण त्या मोहाला पुष्ट करू शकत नाही, मोहाला वाढवू शकत नाही. असं आपल्याला अंतरंगातून तुटायला पाहिजे. आणि घरातल्यांविषयी असतो तो मोह असतो, आणि ज्ञानीला सगळ्यांच्या विषयी वात्सल्य असतं. त्यामुळं जर असं फरक समजून घ्यायला पाहिजे. मोह वेगळं आणि वात्सल्य वेगळं. मग आपल्याला सांगितलं की सगळ्यांशी करुणा भाव, वात्सल्य भाव असणं हे वेगळं, पण आपण मोह करायला जातो. म्हणजे सांग, वात्सल्य म्हणजे काय, मोह म्हणजे काय? बर, बर, सांगा. वात्सल्य म्हणजे काय आणि मोह म्हणजे काय? कोण आहे माझ्यासमोर? मोही नाही, निर्मोही. वात्सल्य म्हणजे दयाभाव. बर, वात्सल्यामध्ये थोबाडीत पण देतो बरं का ज्ञानी. त्याच्या मागं पण दयाभावच असतो, हे सांगायचं. म्हणजे तुम्हाला दिसेल असं की क्रोध करतोय, ओरडतोय, तुमचं सगळं तोडतोय, बाहेर खायला गेला तर ते तोडतोय, तुम्हाला उपाशी ठेवेल, रात्री भोजन तोडेल, सगळं करेल, तिथं दिसेल, पण त्याच्या मागं वात्सल्य भाव असतो. मग वात्सल्य म्हणजे काय आणि मोह म्हणजे काय, ह्यातला फरक कळायला पाहिजे. मोह म्हणजे आपण त्याच्याशी एकरूप झालेलो असतो, आणि तेव्हा त्याच्यामुळं माझ्यामध्ये माझं चांगलं वाईट, त्याच्यामुळं माझ्यामध्ये सुख दुःख, ते मला हवंच, ते माझंच, ही भावना आहे ना, ह्याला मोह म्हटलं. आणि वात्सल्य म्हणजे माझ्या समान त्यांना सुद्धा धर्माची प्राप्ती होऊ दे, माझ्या समान त्यांचं सुद्धा कल्याण होऊ दे, त्यांना सुद्धा आत्मस्वरूपाची प्राप्ती होऊ दे, ह्याला म्हणायचं वात्सल्य. काय केलं वही पेन, नुसतंच ठेवले जवळ. काय सांगितलं सांगा? धर्माची प्राप्ती हो, त्यांना पण मोक्ष मार्गाची प्राप्ती हो, सम्यक दर्शनाची प्राप्ती हो, आत्म्याचं खरं स्वरूप समजू दे, हे सगळे भावनापूर्वक तुम्ही जे करायला जाता ते वात्सल्य भाव म्हणला. आणि मोही जीव असतो तो, आता एका राजाने काय केलं, वैराग्य झालं त्याला आणि दीक्षा घेतली, आणि आता सगळं राजपाट आणि कारभार वगैरे काय करायचं, सोडून जाणार तो, वैराग्य झालं म्हणल्यावर. मग त्याचा मुलगा आला मागून,
आणि तो म्हटला तुम्ही दीक्षा घेणार तर मी पण दीक्षा घेणार. मग तो वडील काय म्हणाला, तू दीक्षा घेतल्यावर मागं कोण सांभाळणार राज्य. म्हणजे सांग काय झालं, वैराग्यच नव्हतं. हां, म्हणजे त्या राजपाटला सांभाळणारा तो आहे म्हणून मी निश्चिंत चाललोय. म्हणजे तरी पण विचारात काय, तो सांभाळणार आहे आणि ते आपल्याजवळच राहणार आहे. ते मुलगा त्या राजाच्या पुढं असतो. तो म्हणतो जी गोष्ट तुम्ही त्यागणार त्याला मी कशाला धरू. आणि मग त्याच्या या शब्दातून राजाला बोध झाला आणि दोघं शाणे झाले आणि दोघं विरक्त होऊन दीक्षा घेतले. राजाला कोण सांभाळलो. असं काय कोणाचं परिणमन कोणामुळं थांबणारं नसतं. म्हणून सांगायचंय कुणाच्या मागं अडकू नकात, हा मोह घातक आहे. एकदा म्हणायचा श्लोक परत म्हणा. मोहेन संवृतं ज्ञानं स्वभावं लभते नहि मत्तः पुमान् पदार्थानां यथा मदनको द्रवै. घरचा अभ्यास दिला होता काल तुम्हाला. काय दिला होता, जे प्रवचनसारची 85 गाथा आहे त्याच्यामध्ये मोहाची लक्षणं सांगितली आहेत. कुठली कुठली, अठ्ठे अजधा गहणम, अर्थाचं अयथार्थ ग्रहण. अठ्ठे अजधा गहणम करुणा भाव तिर्य म्हणूएसु, तिर्यांची आणि मनुष्यांशी करुणा भाव. आणि विषयेसुयप्रसंगो, विषयाशी प्रसंग म्हणजे विषयाची संगती, त्याच्या निमित्तात इष्ट अनिष्ट भाव, सुख दुःख भाव. तर या विषयाशी संगती मोहसेदा आणि लिंगाणी हे मोहाचे लिंग आहेत. मोह म्हणजे काय एखाद्याला माहीत नसेल असं आचार्यांना किती निर्मळ वाटतं बरं का. म्हणजे सगळे तर मोही आहेत समोर बसलेले, पण कोणाला मोह म्हणजेच काय माहीत नाही आहे. म्हणून तुम्हाला परिचय करून द्यायला लागले की हे सगळे लक्षणं जर आपल्यात आहेत तर समजून घ्या आपण मोही आहे. मग आता ही सगळी लक्षणं आपल्याला अध्यात्म रूपाने सांगायची होती. ह्याचा अर्थ काय होतो, अर्थाचं यथार्थ ग्रहण म्हणजे काय, कुठल्याही पदार्थाला जाणताना त्याचं वास्तविक स्वरूप जसं आहे तसं न जाणणं हे मोहाचं काम आहे. म्हणजे शरीराला जीव मानतो, जीवाला शरीर मानतो, जड पदार्थामध्ये अस्तित्व मानतो, त्याच्या निमित्तात सुख मानतो. हे सगळं अर्थाचं अयथार्थ ग्रहण. अजून सांगा काय येतं त्याच्यामध्ये, अर्थाचं यथार्थ ग्रहण मध्ये काय घ्यायचं अजून, पर्यायाला मी मानतो. हे सगळ्यात मोठं सांगायचं की कुठलीही पर्याय असू दे, त्या पर्यायामुळं मला सुख आहे किंवा पर्याय म्हणजे मी आहे. मग त्या पर्यायाला टिकवण्याचा प्रयत्न, पर्यायाला सुखी बनवण्याचा प्रयत्न, हे सगळं म्हणायचं अयथार्थ ग्रहण. मग काय म्हटलं, त्या पर्यायामध्ये ती पर्याय वास्तविक अनित्य आहे त्याला नित्य बनवण्याचा प्रयत्न, ती विनश्वर आहे त्याला अविनश्वर बनवण्याचा प्रयत्न, किंवा ती दुःखरूप आहे तर तिला सुखरूप बनवण्याचा प्रयत्न. हे सगळं सांगितलं अयथार्थ ग्रहण आहे. म्हणून म्हणतात की आजपर्यंत विपरीतच मानलंय स्वतःला, म्हणून तर प्रत्येक पर्यायामध्ये जन्ममरण करतोय आणि त्या पर्यायालाच मी मानतोय, पर्यायामध्येच रमतोय. म्हणून हेच मोहाचं मोठं लक्षण आहे, मोठं लिंग आहे. मग काय करायला पाहिजे, अर्थाला यथार्थ जाणायचं म्हणजे काय करायचं, द्रव्य दृष्टीने पहा. म्हणजे जे शाश्वत राहणारं स्वभाव आहे ना त्या द्रव्याचं, त्याच्याकडे दृष्टी गेली तर आपल्याला विपरीतता येणार नाही आपल्या ज्ञानामध्ये. म्हणून म्हटलं की जेव्हा पदार्थाला मोहाने पाहतो तर चुकीचंच ग्रहण होणार. म्हणून काल परवा सांगितले ना, तो दारुडा असेल, स्वतःच्या घराला स्वतःचं घर म्हणतोय तरी सुद्धा, स्वतःच्या स्त्रीला स्त्री म्हणतोय, त्या खांबाला खांब म्हणतोय, त्या रस्त्याला रस्ता म्हणतोय, तरी सुद्धा त्याचं ज्ञान खरं नाही. आणि जो ज्ञानी आहे त्याला त्या दोरीला साप म्हणला तरी पण त्याचं ज्ञान खोटं नाही असं सांगितलं. मग प्रवचनसारमध्ये एक उदाहरण आलं होतं ना, काय करतो मोही जीव, त्याच्यासाठी सांगितलं की एक दारुडा असतो
आणि तो निघाला रस्त्याने. त्याला घरी जायचं होतं, पण गावाच्या बाहेर निघाला होता बरं का, मी घरी चाललो म्हणून. त्याला वाटलं हेच घराचा रस्ता आहे. चालला होता वास्तविक घरापासून दूर, गावापासून दूर चालला होता जंगलाकडं. मग लोकांनी बघितलं आणि विचारलं गाडीवरनं जाणाऱ्यांनी, कुठं चालला तू? तो म्हणला घरी चाललो आहे. मग सगळ्यांनी सांगितलं अरे घर तिकडं आहे तुझं आणि तू इकडं कुठं चालला? नाही मी माझ्या घरीच चाललो आहे म्हणला. जा म्हणले. मग निघाला आणि जंगलाच्या दिशेने जंगलात गेला, घुसला जंगलामध्ये दारूच्या नशेतच. आणि गेल्यावर आता तिथं सगळी वाकडी तकडीमध्ये आधी झाडं सगळी रस्त्यावर जंगलामध्ये. तर ते घुसल्यावर आता त्याला चालताना मध्ये मध्ये समोर झाडं यायला लागली. त्याला राग आला. तर तो एका झाडाच्या समोर जाऊन उभारला, असा मोठं झाड, आणि त्याला म्हणतो सरक. काय करायचं? म्हणजे नशेमध्ये ना तर कोणाला काय म्हणतोय ते पण कळत नाही. आणि त्याला झाड सरकलं. थांबा जरा, तुम्ही क्लायमॅक्स घालवायलाय माझं. तर ते झाडाच्या समोर जाऊन उभारला आणि म्हणला की मला सरळ जायचंय, तू मधून सरक, नाहीतर तुला एक किक मारणार मी, असं तो म्हणतो झाडाला. आणि झाड काय थोडी हलणार आहे. त्यांनी म्हणला मी 1 2 3 मोजणार, तू सरक. आणि ते आपलं 1 म्हणतंय, 2 म्हणतंय, 3 म्हणतंय, कुठं हलतंय झाड. आणि ह्याला राग आला आणि काय केलं, एक जोरात पायाने किक मारली त्या झाडाला आणि झाड हललं. त्याच्या रस्त्यातून दूर झालं. काय झालं सांग? नाही रे, ते लात मारल्यावर तो फिरला. काय झालं, झाड मागं गेलं आणि तो म्हणजे चेहरा काय म्हणायचं, डायरेक्शन बदलली फक्त एवढंच. आणि मग झाड हल्लं. त्याला किती आनंद, बघ माहीत काय शक्ती आहे, मी तुला सुद्धा माझ्या मार्गातून दूर केलं. घरी पोचला का? म्हणजे म्हणायचं की असं मोही जीव अंध झालेला असतो. म्हणून मला एक शास्त्रामध्ये त्या मोहीसाठी काय काय शब्द आली, त्या मोहासाठी काय काय शब्द आली हे पण पाहिजे करायचा आज अभ्यास. काय जसं मोहाला दारू म्हणलं आत्ता आपण बघितल्यासारखं, मोहाला अग्नी म्हणलं इथं सांगितलं बरं का. आत्मनुशासनमध्ये मोहरूपी अग्नि की विशेषता, मोहाला अग्नीची उपमा दिली. 56 नंबरचा श्लोक आहे. आहेत का? घ्या तिथं असेल तर काका. यहाँ कोई प्रश्न करता है, 53 पाने, मनवांछित विषयों की प्राप्ति नहीं हुई, वे दुख भोगते हैं. यह बात तो ठीक है, परंतु जिन इंद्र चक्रवर्ती आदि को परिपूर्ण मनोवांछित विषय मिले हैं, उनका क्लेश तो शांत हो जाएगा. काय म्हणलं, ज्यांना विषयाची प्राप्ती नाही झाली, ठीक आहे, ते कशाय करतील, दुःख भोगतील, पण चक्रवर्तीसारखे इंद्रासारखे जीवांना पाहिजे ते सगळं यथेच्छ मिळालंय, त्याच्यापेक्षा जास्त मिळालंय, मग ते शांत असतात की नाही, त्यांना क्लेश असतो का, असं विचारतायत. काय सांग? शांत असते जो त्या विषया. चक्रवर्ती की संपदा इंद्र सारिखे भोग, काकबीट समगिनत है सम्यक दृष्टी लोक. फक्त सम्यक दृष्टीची दृष्टी अशी असते की हे सगळं काकबीट समान आहे, कावळ्याच्या विष्ठेप्रमाणे आहे. पण अज्ञानी चक्रवर्ती काय करणार, त्याच्यामध्ये एकत्व करतो, त्या परिग्रहामध्येच मरतो आणि न जातो 7व्या नरकात. मग तेच सांगतायत. हिंदी वाचा खालचं. अग्नि प्रज्वलित होती बुझती, इंधन का हो योग वियोग, किंतु तीव्र मोहाग्नि सदा जलती, चाहे संयोग वियोग. अग्नि प्रज्वलित होती बुझती, इंधन का हो योग वियोग. म्हणजे काय, इंधनाचा संपर्क मिळाला तर ती अग्नी प्रज्वलित होते, आणि जर तो वियोग झाला इंधनाचा तर ती अग्नी विझते. परंतु तीव्र मोहाग्नी कशी असते, चाहे संयोग हो चाहे वियोग हो, सदा जलती. कशी आणि उत्स्फूर्त जळती. काय म्हणले मंगल काकी, जे म्हणजे अग्नी चांगली हे सांगायचं मोहापेक्षा सुद्धा. अग्नी जाळती पण त्याचं इंधन संपलं तर ती अग्नी विझती, पण मोह
संयोग झाला लोकांचा तर मोही होतो. विशाल भाई आले तर आनंद झाला म्हणल्यावर मोही झालो आपण. आणि इतक्या उशिरा का आले म्हणून दुःख झालं तर मोहित झालो. म्हणायचं. म्हणून आजपासून काय करायचं, निर्मोह राहायचं. म्हणजे संयोग होऊ देत, कोणाचा जन्म झाला तरी मोह त्रास देतोय, कोणाचा वियोग झाला, मरण झालं तरी तो मोहच आहे. म्हणून सांगताय त्याच्यामध्ये पण मोही जीव दुःख भोगतो, जळत राहतो अंतरंगात. हे भव्य जीव ईंधन की उपलब्धी से अग्नि प्रज्वलित होती है. उदाहरण छान दिलेत. काय कळलं उदाहरणावरून? इंधनाचा संयोग असताना अग्नी दिसते आणि इंधनाचा वियोग झाला, संपलं इंधन तर ती अग्नी थांबते. पण मोहाचं काय इंधन आहे? मोहरूपी अग्नीचं इंधन काय? परद्रव्याचा संयोग, परभाव. संयोग म्हणलं का? परद्रव्याचा संयोग तर केवलींना पण आहे. त्याच्याबद्दल महत्व भाव. परद्रव्याचा संयोग नाही तर संयोगी भाव आहे त्याचं इंधन. मोहाचं इंधन काय आहे? म्हणून सांगितलं ना तिथं, एषः परद्रव्य संयोग कारण विनाश अभ्यासः असं दिलं त्यांनी 159 गाथेमध्ये का 160 काय त्याचं हेडिंग. म्हणजे परद्रव्याचा नाश करायचा नाहीये, परद्रव्याचा नाश केल्यावर मोह संपत नाही. म्हणजे झाला ना वियोग झाला पतीचा पत्नीचा तर वियोग झाल्यावर संपला संयोग, पण मोह का त्रास देतो? मग जर त्या संयोगाने त्रास होतो म्हणताय तर, त्या परद्रव्याने त्रास होतो म्हणताय तर, परद्रव्य त्रासाचं कारण नाही आहे, त्याच्याशी असणारे आपली अटॅचमेंट, त्याच्यातले असणारे आपले भाव. म्हणून संयोगी भाव हे मोहाचं इंधन आहे. लिहा काय सांगितले. असं मी सांगायचं तुम्हाला. मोही लोक तुम्ही नाही, निर्मोही तुम्ही, मीच मोही. लिहा म्हणून सांगायला. तर मोहाचं इंधन काय आहे? अग्नीचं इंधन तर काय, त्याचा संयोग होईल, वियोग होईल, त्यावेळेस ती अग्नी नष्ट होईल. पण मोहाला संयोग असो किंवा वियोग असो तरी सुद्धा त्याच्यामध्ये ती अग्नी तीव्रतेने जळते. का? कारण परद्रव्यातलं एकत्व, ममत्व, कर्तृत्व, भोक्तृत्व हे भाव आहेत, हे त्या मोहाला पुष्ट करतायत. म्हणून संयोगी भाव हे त्या मोहाचं इंधन आहे. हे भव्य जीव ईंधन की उपलब्धि से अग्नि प्रज्वलित होती है और ईंधन के अभाव में बुझ जाती है, परंतु यह मोह रूपी अति प्रबल अग्नि परिग्रह रूपी ईंधन की उपलब्धि से तृष्णा रूप होकर और परिग्रह के अभाव में व्याकुलता रूप होकर प्रज्वलित होती है. काय समजलं सांगा. ते समजलं. मोहरूपी अग्नी काय करती? परिग्रह रूपी इंधन म्हणलं, त्याची उपलब्धी झाली म्हणजे त्याचा संयोग झाला तर तृष्णारूप होऊन भडकते. म्हणजे तुम्हाला धन मिळाल्यावर शांती आहे का अशांती आहे? अशांती आहे. आणि मग कधी शांती? म्हणून तृष्णा वाढली हे सांगायचं आहे. जसं ते 99च्या चक्करमध्ये अडकलेला तो शेतकरी, काय झालं होतं, राजा होता आणि त्याला झोपच लागायची नाही रात्री, आणि तो सारखा आगुलीत रात्री येरझऱ्या घालायचा, चंद्राकडं बघ, तारेकडं बघ, कधी माणसांकडं बघ, सगळीकडं बघत, पण त्याला झोपच यायची नाही. आणि तो आपल्या मंत्र्याला सारखा म्हणायचा की म्हणला मला झोप काय येत नाही, मला काहीतरी उपाय करा त्याच्यासाठी. आणि एक दिवस राजवाड्याच्या बाहेर पडला आणि चालत निघाला रस्त्यावरनं रात्रीच्या वेळेस. तर त्याला दिसलं की तो मनुष्य शेतकरी जस्ट त्याच्या राजमहालाच्या बाजूला असणारा तो काय करतोय, त्या जमिनीवर त्या दगडाच्या उशी करून निवांत इतका प्रसन्न झोपलाय की ते बघून राजाला वर खाली. म्हणजे मी एवढं बिछाण्यावर त्या सगळ्या सुखसोयीमध्ये असताना पण मला झोप लागत नाही, ह्याला असल्या कंडिशनमध्ये कशी झोप लागते. आणि मग ते गेला मंत्र्याकडं आणि त्याला विचारलं, म्हटलं तो एवढं सुखी राहू शकतो, मी का नाही? मंत्री काय म्हणला, तो अजून 99च्या चक्करमध्ये अडकला नाही.
मग राजाला कळलं नाही कसलं 99चं चक्कर. म्हणला थांबा, आजच एक दिवस तुम्ही त्याला सुखी बघताय, उद्यापासून त्याचं सुख नष्ट होणार. आणि काय केलं, रात्रीतनं गपचूप त्यांनी 99 सुवर्ण मोहरांची थैली त्याच्या दारापाशी नेऊन टाकली गपचूप. आणि निघून गेला मंत्री. दुसऱ्या दिवशी राजा परत फेरफटका मारायला निघाला तर तिथं शेतकरीच नव्हता. काय करत होता, टॉर्च घेऊन त्याच्या शेतामध्ये सगळीकडे शोधत होता. काय शोधत होता, एक सुवर्ण मोहरा असणार आहे, 99 कसे असतील. आणि ती एक शोधायसाठी त्याचं काय म्हणायचं, अख्खी रात्र अख्खा दिवस त्यांनी पालथा घालायला लागला. आणि इतका क्लेश मग त्याच्या मागं की 99 कसे असतील, 100च असणार. म्हणून म्हटलं 99च्या चक्करमध्ये तो जोपर्यंत अडकला नाही तोपर्यंत सुखी असतो. तुम्ही कितीच्या चक्करमध्ये आहे, किती शून्य लवत्या 99च्या पुढं का 9 लव चक्करच आहेत, चक्करच आहेत सगळे. तर सांगायचंय परिग्रह रूपी इंधन आहे, तो त्या मोहाला, त्या तृष्णेला वाढवणार आहे. तृष्णा नव्हती ना कालपर्यंत त्या शेतकऱ्याकडं तर सुखी होता, आणि आज त्याची तृष्णा भडकली की सगळं सुख नष्ट झालं. म्हणून सांगायचंय की कुठलीही वस्तू जर आणावी वाटली, हवी वाटली किंवा त्याच्यात आनंद वाटला तर समजून घ्या त्याच्या निमित्तातला मोह वाढत जाणार. परिग्रह मिळाला तर ती तृष्णारूपी अग्नी भडकते. आणि परिग्रहाच्या अभावामध्ये समजा मोबाईल हरवला, काय करता हो, छान आजीवन मोबाईल त्याग करता काय असं काका, काय करायचं, जर अशी काय म्हणायचं आवडणारी प्रिय असणारी एखादी वस्तू जर हरवली तर परिग्रह के अभाव में व्याकुलता रूप होकर प्रज्वलित होती है मोहरूपी अग्नि. किती दुःख होते. परवा आलं होतं ते व्हिडिओ बघितला का छोट्या मुलीचं, कुठल्या गावामध्ये सांगितलं त्यांनी, त्या रस्त्याच्या बाजूला बसली होती किती 4-5 वर्षाची मुलगी, आणि ती ढसाढसा रडती आहे. आणि तिथं येऊन कोण कुठली आहे माहीत नाही, आणि सगळे येऊन शेवटी पोलीस बोलवले. पोलिसांनी येऊन विचारलं कोण आहे, काय पाहिजे तुला, तर ती फक्त म्हणते मला मोबाईल द्या, आयफोन द्या. मग त्यांनी विचारलं कोण आहे तू, कुठली आहे, काय वगैरे, ते काय नाही, माझं पर्सनल मॅटर आहे, मला मोबाईल द्या म्हणे. म्हणजे लहान मुलांना आजकाल असं बोलायची बुद्धी पण आली. आणि ती काय केलं तरी सुद्धा रडणं थांबवेना, ते हट्ट थांबवेना, आणि मग तिला उचलून घेऊन गेले. म्हणजे असं अधीन झालेत लोक त्याच्या. काय मोह समजायचा आणि काय सुटायचा. ज्याला यथार्थ दृष्टीच नाही आहे तर त्याला सांगून उपयोग नाही. पहिला धर्मात जोडावं लागेल तर कुठं काय सोडायचं समजेल, नाहीतर पहिला सोडा म्हणला की धर्मच सोडतात. तर सांगितलं अर्थाचं अयथार्थ ग्रहण. हे झालं काय, ते पुढं आहे ना अजून भावार्थ आहे. अग्नि तो ईंधन के योग से प्रज्वलित होती है और ईंधन के वियोग से बुझ जाती है. त्या अग्नीमध्ये मोह नसतो, म्हणून ती इंधनाच्या संयोगात उज्ज्वलित होते, प्रज्वलित, आणि इंधन संपलं की नष्ट होते. परंतु यह मोह अग्नि परिग्रह के बढ़ने पर तृष्णा रूप होती है और परिग्रह के घटने पर व्याकुलता रूप होती है. बरोबर आहे. जेव्हा परिग्रह वाढला तर तृष्णा वाढत गेली, कधीच त्याला सुख मिळणार नाही ज्या परिग्रहात तो अडकला त्याच्या निमित्तात. त्यामुळं परिग्रह आला तरी दुःख असणार, परिग्रह नष्ट झाला तरी व्याकुलता रूप दुःख भोगणार. जब असाता के योग से कुछ नहीं मिलता है तब यह जीव दुखी होता है, परंतु साता के योग से कुछ पदार्थ मिलते हैं तब तृष्णा बढ़ जाती है. साता असाता कुठलं कर्म आहे, वेदनीय कर्म आहे. साता आणि असाता हे 2 भेद आहेत त्याचे, वेदनीय कर्माचे, लिहा माहीत नसलेलं. मग साता कर्म तुम्हाला सुख देते का असाता कर्म सुख देते. हां बरोबर. साता कर्म काय करतो, हां काय म्हणताय ना काकी, वास्तविक सुख दुःख नाही 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 नाही, आमच्याकडे उत्तर वेगळं आहे. म्हटलं की साता कर्म फक्त तुम्हाला सामग्री देतं सुखाचं, मग त्यात सुख मानणं हे मोहाचं काम आहे हे सांगतायत. म्हणून साता कर्माचं कार्य वेगळं, मोहनीय कर्माचं कार्य वेगळं. मोहनीय कर्म काय करतं,
त्या साताकर्मामध्ये साताकर्माच्या उदयाचं निमित्त असताना मिळालेल्या सगळ्या सुख सामग्री त्याच्यामध्ये एकत्व ममत्व करतो आणि म्हणून सुख दुःखाला प्राप्त होतो. साताकर्म तुम्हाला मोही बनवत नाही, कारण साताचा उदय अरिहंतांना सुद्धा आहे. साताच्या उद्यात सामग्री मिळाली ती सगळी अनुकूल वाटते, कारण असा त्याच्यात मिळाली ती प्रतिकूल वाटते. बरोबर, आपल्या मोहाचा परिणाम. हा, म्हणून म्हणलं काय, पैसा भरपूर मिळाला. केव्हा मिळाला? जेव्हा इन्कम टॅक्स ऑफिसर येऊन उभारले होते दुकानात, आणि तेव्हाच तुम्हाला कॅश आली कोणाकडनं तर दारात. काय झालं? साताचा उदय का? साताचा उदय विशाल भैया त्यांना रडू यायला म्हणजे ते कॅश कधी येईल वाट बघत बसलो होतो, पण त्याच्या आधीच ऑफिसर आला आणि मग आता ती आली तर कॅश हातामध्ये जाणार जेलमध्येच. म्हणजे साताचा उदय का? साताचा उदय. मग त्याच्यामध्ये असणारा मोह त्रास देतो हे सांगतायत. असाता के योग से कुछ नहीं मिलता है तब यह दुखी होता है. साता के योग से कुछ पदार्थ मिलते हैं तब तृष्णा बढ़ती है. 100 वस्तुएं मिले तो 1000 वस्तुओं की, 1000 वस्तुएं मिले तो लाख वस्तुओं की तृष्णा हो जाती है. किती थोडे लिहिले त्यांनी शब्द. ते काय म्हणायचं, वस्तू काढा आणि धन लावा, त्याला किती लागतील आपल्याला? लाख मिळाले तर करोड पाहिजेत, करोड मिळाले तर अरब पाहिजे, खरब पाहिजे, किती त्याचे आकडे काय वाढतच जाणार पुढं. इस प्रकार इसलिए पदार्थों के संयोग और वियोग दोनों स्थितियों में मोह रूपी अग्नि दाह ही उत्पन्न करती है. संतोष के बिना सुख नहीं है. कोई विवेकी जीव शांत भाव रूप जल से इसे बुझाए तभी सुखी हो सकता है. काय विचारले तुम्हाला प्रश्न आज? मग शास्त्रामध्ये मोहाला कशा कशाची उपमा दिली हे मला सांगायचं आहे तुम्हाला. एक दिवस टाईम आहे उद्याचं, परवा दिवशी सांगा. काय आत्ता 2 उदाहरणं तर सांगितली. मोहाला अग्नीची उपमा दिली आणि मोहाला मदिरा दारूची उपमा दिली. अजून काय काय उपमा दिल्यात मोहाला? का अशा उपमा दिल्या? मोह कोणाचं चांगलं करणारा आहे? कधी कोणाचं चांगलं केलंय का त्या मोहाने? ह्याच्यावर थोडंसं विचार करू. आणि इथं काय सांगितलं? पहिलं लक्षण सांगितलं अर्थाचं अयथार्थ ग्रहण. मग मी आत्मा असताना त्याला आत्मा न मानणं हेच अयथार्थ ग्रहण आहे. न जाणणं हे अयथार्थ ज्ञान आहे. आणि तसं आचरण न करणं आत्म्या समान ते अयथार्थ चारित्र आहे. म्हणून म्हणतायत काय, मोक्ष मार्गस्थ व्हायचं असेल तर पहिल्यांदा आपला अर्थ काय, आपलं द्रव्य काय, आपलं स्वरूप काय ह्याचं ज्ञान करून घेणं आवश्यक आहे. आणि ते कसं होणार? जोपर्यंत बाह्य साधनांच्या अधीन राहणार तोपर्यंत मी दिसणार नाही. मी सोडून सगळं दिसणार. म्हणून सांगतायत काय, ज्ञानाने बघा ज्ञानाला, तर आपल्याला आपलं स्वरूप समजणार. म्हणजे मी आजपर्यंत मनुष्य तर मानलंय स्वतःला, काहीतरी स्त्री मानलंय, पुरुष मानलंय, माता पिता मानलंय, ही सगळी पर्याय हो. हे तुमचं रूप नाही आहे हे आपल्याला समजत नाही, म्हणून तर यथार्थता प्रगट झाली नाही. म्हणून आज स्वतःला काय करा, एकदा उद्या चतुर्दशी आहे तर ध्यानाला बसायचं दिवसभर आणि स्वतःला जीव म्हणून जाणण्याचा प्रयत्न करा. दुसरा करुणा भाव आणि तिसरा विषयांशी संग. प्रसंग म्हणजे संगती, इष्ट अनिष्ट भाव. त्या विषयांच्या संयोगाच्या निमित्तात इष्ट अनिष्ट परिणाम करणं हे मोहाचं लक्षण आहे. मग हे राहिलेल्यामध्ये अजून थोडं चिंतन करा. आपल्याला मोक्ष मार्गाच्या अपेक्षेने ते का सांगितलेत आणि त्याच्यात काय काय सांगायचं आहे काय तुम्हाला. बाहेरच्या परद्रव्याचं तर काय विषय नाही आहे, ते तर दूर राहिलं. आता थोडंसं स्वतःकडे येण्यासाठी म्हणून इथं सांगितलं पर्यायातून सोडवा स्वतःला. पर्यायामध्ये अडकलोय तर तेच तुम्हाला स्वतःपर्यंत जाऊ देत नाही. तर असं या दोन्हीवर चिंतन करा आणि परवा दिवशी मला सांगा. हो जाणा. मोह परिणाम रहित निर्मोह स्वभाव जाणा.
पहा या आत्म्यामध्ये मोहाची मलिनता नाहीच. मोहाचा आणि माझा त्रिकालामध्ये काहीही संबंध नाहीच. मोह सुख देणारा नाही, निर्णय करा. मोह मोक्ष देणारा नाही, जाणा. मी मोहाधीन नाहीच. निर्मोह स्वरूपोऽहम्. ज्ञानदर्शन चारित्र संपन्नोऽहम्. सिद्धोऽहम्. ओम विसर्जन. नमो हरिहंता.